विकासाच्या नावाने गावामध्ये सुविधांचा अंधार, विकासाच्या नावाने गावामध्ये सुविधांचा अंधार. चालायला फुटपाथ नाही, चालायला फुटपाथ नाही, पिण्याचं शुद्ध पाणी नाही, पिण्याचं शुद्ध पाणी नाही. सांगा आम्हाला मूलभूत सुविधा कुठं आहेत सरकार, सांगा आम्हाला मूलभूत सुविधा कुठं आहेत सरकार. नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। इस वक्त मैं मुड़गांव में हूँ। वसई विधानसभा परिक्षेत्र के अंतर्गत आता है और वसई की एक खूबसूरती है कि यहाँ का हरा भरा जो शहर है, जो गांव की यहाँ की संस्कृति है, जो यहाँ के गांव का अस्तित्व है, वो यहाँ की हरित वसई। अगर आप बॉम्बे साइड में रहते हैं या महाराष्ट्र किसी भी कोने में रहते हैं और वसई का नाम लेते हैं तो आपको हरित वसई नजर आएगा। यहाँ का जो भूमिपुत्र है वो वसई की हरित वसई को कायम रखने के लिए आज रास्ते पर उतरा है। उसका कहना है कि महानगर पालिका अपने यहाँ पर नियम लादकर टावर न तैयार करे, क्योंकि यहाँ पर रहने वाला 100 साल से 50 साल से 60 साल से या पीढ़ियां बीत चुकी है जिनकी, वो अपने घरों में बहुत खुश है, बड़ा प्रसन्न है। उसको अपना घर, अपना बंगला, अपना छोटा सा आशियाना अच्छा लगता है, लेकिन वो बड़े बड़े टावर उनको नहीं चाहिए। इसको लेकर आज गाँव के तमाम लोग यहाँ पर उपस्थित हैं, महिलाएं हैं, पुरुष हैं। रविवार का दिन है, छुट्टी का दिन है, वो जानते हैं कि आज आंदोलन करना ज्यादा ठीक रहेगा। रास्ते पे सभी उतरे हैं, बरसात को ना देखते हुए वो सभी मैदान पे उतरे हैं और मी वसईकर संगठन के तहत मिलिंद खानोलकर की आवाज तो लगभग आप लोग सुनते रहे। डोमिनिका डाबरे जी हैं, तमाम यहाँ के राजनीतिक और चाहे वो सामाजिक और एक दूसरे के प्रति सहयोग करने वाले कार्यकर्ता, व्यक्ति, गाँव के नागरिक, तमाम लोग उपस्थित। आइए हम मिलिंद जी से बात करते हैं। मिलिंद जी, क्या कहेंगे जिस तरीके की व्यवस्था है इस समय, टावर खड़े करना, गाँव की हरित वसई को ध्वस्त करना, इस पर कैसे क्या कुछ करेंगे, आगे क्या कुछ? नाही, आमच्या वसईला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा आहे। या भूमिपुत्रात हजारो वर्षापासून ही माणसं इथे राहत आहेत। हरित पट्टा निसर्गरम्य असा लाभलेला आहे। हे उद्ध्वस्त करण्याचं काम या नवीन विकास धोरणातून होत आहे। आज गावामध्ये आम्ही आपापले घर बांधून, बंगले बांधून, आजूबाजूला आमची शेती आहे। हे सगळं असताना या गावामध्ये सुविधा काही नाहीत, रस्ते फुटलेले नाहीत, रस्ते नाहीत, फुटपाथ नाहीत, पिण्याचं पाणी नाही आणि अशा परिस्थितीत इथे टॉवर सारखी संस्कृती उभी राहते। यातून वाढणारे लोकसंख्या, यातून वाढणारा ट्रॅफिक, यातून होणारी ड्रेनेजची असुविधा, त्यातून होणारा आणखीन माणसाच्या प्रायव्हसीवर होणारा परिणाम, या सर्व परिणामांनी आज भूमिपुत्र संतापलेला आहे। परंतु कधीतरी त्याचा आवाज हा झाला पाहिजे, ती सुरुवात आज मुळगावनी केलेली आहे। मुळगावकर 8:30 वाजल्यापासून 9:45 वाजेपर्यंत एकही मुळगावकर हल्ला नाही। असंख्य महिला आणि पुरुष मुळगावकर वासी हे या संघर्षासाठी इथे उभे होते। त्यांनी शपथ घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुळगावच्या जमिनी विकासकांना यापुढे विकणार नाही। आधी नाही विकलेल्या मुळगावला मोठ्या चळवळीचा, संघर्षाचा असा वारसा आहे, तो यापुढे आम्ही विकणार नाहीत आणि होणाऱ्या टॉवरचा अभ्यास करून त्या टॉवरला बंदोबस्त करण्याचं काम आम्ही एकजुटीने करणार। बंदोबस्त मतलब तो टॉवर कसा रद्द होईल आणि त्याची बांधकाम परवानगी जर चुकीच्या कागदपत्रावर असेल तर तो निश्चित रद्द करण्याचं काम मुळगावकर वासी आणि मी वसईकर अभियान संघटना करना। अगर मान लिया नियम ऐसा आ जाता है या सरकार उसको कहती है ठीक है आप लोग प्रयास करिए, नियम के खिलाफ आप जा रहे हैं, तमाम तरह की अलग अलग विसंगतियां आ जाती हैं, तो उस दौरान क्या करेंगे? आंदोलन और सहन नहीं करेंगे? नहीं, बिल्कुल आंदोलन करेंगे। आम्ही संघर्ष हा आमचा बाणा आहे, अन्याय विरुद्ध लढणं हे आमचं काम आहे। याबाबत सर्व आम्ही शासकीय पातळीवर नेहमी पत्रव्यवहार करत आलेलो आहे। इकडच्या आमदार स्नेहा दुबेंना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आजच्या कार्यक्रमात त्यांनी यावं आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती त्यांना मी केली होती। त्या कुठेतरी मध्य प्रदेशला आहेत आणि आज सकाळी पोहोचणार आहेत, त्यामुळे येऊ शकणार नाही असं त्यांनी मला व्हॉट्सअपवर कळवलंय। परंतु याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे। रस्त्याच्या बाजूला 1 मीटरवर होणाऱ्या बांधकाम परवानगीचा विषय आम्ही केलाय। आमचे रस्ते वाढणार कधी? ग्राउंडच्या समोर जी बिल्डिंग उभी राहते मुख्य रस्त्यावर, ती 6 फुटावर पण इमारत नाही, दुसऱ्या बाजूला फुटपाथ नाही। 1 टॉवरची परवानगी आम्ही कायमस्वरूपी रद्द केली आहे। दुसऱ्या टॉवरला आम्ही स्थगिती घेतली आहे। तिसऱ्या टॉवरचं काम आम्ही थांबवलेलं आहे। चौथा टॉवर मुळगावचा आहे। अभ्यास करून या ज्या विकासकांची जी कार्यपद्धती आहे की लिटिगेशन मधल्या जमिनी घ्यायच्या, काहीतरी बावखलावर बांधकामाची परवानगी घ्यायची, 7 बदलून घ्यायचे आणि त्यातून खोटे नकाशे तयार करायचे आणि आपल्याला बांधकाम परवानगी मिळायची आणि बांधकाम परवानगी ही टॉवर बांधायला सुरुवात करायची, हे आम्ही यापुढे चालू क्या लगता है? 29 गांव का मुद्दा बहुत लंबे समय से 2009 से लेके चला, वो अभी तक उसका रास्ता निकला नहीं। महानगर पालिका ने बोला कि हमारे पास ही वापस आ चुके हैं, तो इस तरह के 29 गांव का मुद्दा अभी तक नहीं निकला बाहर,
तो क्या लगता है इस तरह की जब विकास वाली बातें आएंगी तो उसको रोक पाएंगे आप? नाही, हा सुद्धा 29 गावाचा मुद्दा आम्ही आजपर्यंत सोडलेला नाही. प्रत्येक वेळेला ह्याच्यासाठी संघर्ष जेवढा करता येईल तेवढा आम्ही केलेला आहे. कोण न्यायाला लढत आहेत, आम्ही रस्त्यावरची लढत आहोत. आम्ही याकरता आमच्या ज्या नवनिर्वाचित आमदारताई आहेत स्नेहाताई दुबे यांची आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ह्या आठवड्याच्या मागच्या आठवड्यामध्ये बैठक ठरवली होती. गुरुवारी ती बैठक होणार होती आणि त्या गुरुवारच्या बैठकीमध्ये काही मुद्दे आम्ही जे त्यांच्याशी चर्चा करणार होतो त्या आमच्या FSIचा मुद्दा 29 गावांचा नाही 35 गावांचा मुद्दा मुळगाव सहित हा मुद्दा आम्ही तिथे उपस्थित करणार होतो आणि त्यांचं लक्ष तिथे वेधणार होतो. कारण त्याही त्या आंदोलनातल्या एक सहभागी होत्या. परंतु ती मीटिंग झाली नाही, पण हा मुद्दा सोडला नाही. परंतु हा मुद्दा आम्ही सोडलेला नाही आणि सोडणारही नाही. डोमिनिका जी क्या कहेंगी जिस तरीके से अब चूंकि लाडकी बहन अब रस्ते पे क्या कहेंगे? नाही, ग्रामीण भागामध्ये FSI वाढवल्यामुळे आता बिल्डिंग ज्या स्टेशन परिसरात होत्या त्या गावामध्ये घुसायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे स्थानिक लोकांवरती एक मोठं संकट आलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे की पहिला इथे जी स्थानिक लोक आहेत त्यांना मूलभूत सुविधा तुम्ही पुरवा. त्यांना विशेष म्हणजे पाणी आम्ही स्थानिक लोक इथे राहतात, आमच्या विहिरी आहेत, आमच्या बोरवेल आहेत, त्याचं आम्ही क्षारयुक्त पाणी पितो अजूनपर्यंत. मात्र सरकारने आम्हाला एक थेंब सुद्धा पाणी अजून दिलेलं नाही. हे जर पाणी आमच्या विहिरी आणि बोरवेलचं नसतं तर आज आम्हाला तडफडून मारायची पाळी आली अशी ही परिस्थिती आहे. तर आमचा याला विरोध आहे की या गावामध्ये टॉवर संस्कृती म्हणजे कोणताही आम्ही मुळगावपासून सुरुवात केली है. बिल्डिंग की परमिशन दे रहे हैं और अभी तक यहाँ के लोग रहने वाले हैं, उनको जो कोई सोई सुविधा देना चाहिए वो अभी तक दिया नहीं. तो ये हम लोग करने नहीं देंगे. आंदोलन यहाँ से शुरू हो रहा है, वो पूरा पश्चिम पट्टी में ऐसा ही चालू रहेगा. और FSI के बारे में हम लोग गवर्नमेंट के पास भी अभी मिलिंद खानोलकर ने बोला उनके पास पत्र व्यवहार करके हमारा ये लड़ाई चालू है और कोर्ट में भी न्यायालयीन लड़ाई भी चालू है. ये लड़ाई आखिर तक चालू रहेगी. काय सांगणार? माझं असं म्हणणं आहे की हरित पट्टा असून सुद्धा या मोठमोठ्या टॉवर्सना परवानगी देतात आणि ह्या टॉवर्स बांधण्यासाठी जो पाया खणला जातो मोठमोठे खोल खड्डे खणले जातात आणि त्या खड्ड्यामध्ये सिमेंटचा वापर केला जातो. आमची सर्वांची आजूबाजूची घरं असल्यामुळे विहिरी असल्यामुळे या विहिरीत जर सिमेंटचं पाणी उतरलं तर आमच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. शिवाय आमच्या समोर जी एवढी मोठी बिल्डिंग येणार आमच्या हवेचा प्रश्न आहे. आमच्या घरात उजेड येणार नाही आणि आम्हाला प्रायव्हसी येणार नाही. सतत आमचे पडदे बंद आहेत. म्हणून माझं एकच मत आहे की ज्या वेळेला टॉवर्स बांधतात त्यावेळेला आखणी छोटी केली जाते, 2-3 महिन्याने आखणी मोठी केली जाते. त्याच्याही 2-3 महिन्याने आखणी मोठी करून कंपाऊंडला अगदी 15 ते 20 फूट अंतर सोडून हे या बांधकामाला कशी परवानगी मिळालेली आहे ह्याचं मला उत्तर आणि ह्याचा आम्हाला न्याय पाहिजे. और आगे होने नहीं देंगे. आगे नहीं होने दे. अगर उसको बंगला बांधने का है तो हमारा कुछ भी प्रॉब्लम नहीं. बिल्डिंग बांध रहे हैं तो हमारा वो प्रॉब्लम है. हम लोग सब वसईकर अभियान से हम लोग आगे जाएंगे. काय सांगणार? मला एवढं म्हणायचंय की बिल्डिंगला परवानग्या देतात, पाणी आणलंय का? ती बिल्डिंग बांधायला, सुविधा कुठे आहे? बिल्डिंग बांधायला पाणी कुठलं? मालकाच्या विहिरीतलं. बिल्डिंग मध्ये येणाऱ्या लोकांना पाणी कुठलं? मालकाच्या विहिरीतलं. आम्हाला खाडी जवळ आहे. हा पाण्याचा उपसा झाल्यावर आमचं पाणी खारट झालं तर आम्ही जायचं कुठे? शासन काय अजून पाईप टाकते, उचलून नेते. पाण्याची सोय कोण करणार? म्हणून आज आम्ही या निर्धार सभेत निर्धार केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा नाही तोपर्यंत या गावात टॉवर नाही. दुसरं म्हणजे यापुढे मुळगावकर बिल्डरला टॉवर बांधण्यासाठी जागा विकणार नाही. कुछ भी हो जाए हम लोगों ने किया है निर्णय, कोई भी अपनी जगह बिल्डर को नहीं देगा. सुविधा दो उसके बाद बात करो. नहीं वो भी नहीं करने का. हम लोग बिल्डर को जागा बेचने वाले नहीं है. गाँव का अस्तित्व मिटने नहीं देंगे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की एखाद्याची अडचण असते त्या अडचणीसाठी तिथे टॉवर उभारणं हे सोल्युशन नाहीये. तुम्ही तिकडे बंगल्याला परवानगी द्या, आम्हाला कोणती हरकत नाही. एका बंगल्यामध्ये फार तर फार 4 लोक येतात आणि एका बिल्डिंग मध्ये आमचा अख्खा मुळगावचा गाव. ह्यांनी सांगितलं 1 थेंब पाण्याचा पडला की आमची लाईट जाते. मग एवढे जर टॉवर आले तर आमची काय स्थिती होणार? आम्ही काळोखात राहायचं दिवे घेऊन पूर्वीसारखं? सरकारने ह्याचा आधी विचार करावा. आमच्या मूलभूत सुविधा जे माझ्या बहिणीने सांगितलं, पाणी, रस्ते, गटार, वीज ह्या आधी व्यवस्थित करा आणि मगच टॉवरना नाही, बिल्डिंगना नाही तर बंगल्यांना परवानगी द्या. मिलिंद जी क्या कहेंगे जिस तरह से नई सरकार आई है, पहले जो यहाँ व्यवस्था थी उसको यहाँ के स्थानीय लोगों ने परिवर्तित किया ताकि बहुत सारी उम्मीदें जगे, लोगों की आशाओं पे काम हो. 6-7 महीने बीत चुके हैं. क्या
लगता है इस तरह की परमिशन देना, क्योंकि महानगर पालिका में पूरी तरह प्रशासन बैठा है, कंट्रोल सरकार कर रही है, क्या लगता नहीं है सरकार अनदेखी कर रही है कहीं? बरोबर आहे ना, सरकार याच्याकडे दुर्लक्ष. सरकारचा एकच विषय आहे की मला कुठच्याही प्रोजेक्ट मधनं कुठच्याही FSI वाढवून पैसे मिळाले पाहिजेत. राजकीय नेत्यांचा एकच हिशोब आज दिसतोय, बिल्डर को लाभ और मुझे भी लाभ. मग तो सरकारला, पक्षाला, नेत्याला, स्वतःला बस सगळं विकलं जातं. म्हणून पूर्वीचा जो गावामध्ये 0.33 FSI होता, ज्याच्यात इमारतीच्या बांधकामाला मर्यादा होत्या, आरामशीर लोक घरं बांधून आनंदात राहत होते, तेच बांधकामाची परवानगी राहिली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा FSI वाढवला सरकारमध्ये एकनाथ शिंदे, मी ज्या पक्षात तेव्हा काम करत होतो ते होते, तरी त्यांचा FSI जाळायचं काम आम्ही एकत्रितपणे केलेलं होतं. सरकार के निर्णय खराब हो तो उसका विरोध भी आपने किया? जरूर उसका विरोध करेंगे. उसके बाद में हमारे जो लोक प्रतिनिधि, क्यों लोकशाही में हमारा विश्वास हमारे लोक प्रतिनिधि पे है और उनका कर्तव्य है कि ये जनते प्रति उत्तरदायित्व रहेंगे. हम उनके पास फॉलोअप करेंगे. अगर फॉलोअप से भी नहीं होगा तो उनके खिलाफ भी संघर्ष करने के लिए हम पीछे नहीं हटेंगे. काय सांगणार? माझं नाव अफजल कर्नेरो. मी खास आमच्या मुळगावला जो टॉवर बांधण्याला घेतलेला आहे त्याविषयी बोलतो. महानगरपालिकेने त्यांना जी परमिशन दिली टॉवर बांधण्यासाठी, त्यांच्या अंडर 17 गुंठे जमीन आहे आणि आमच्या कुटुंबाच्या अंडर 21 गुंठे जमीन आहे. त्यांना टॉवर बांधायला 21 गुंठ्याच्या 7/12 परमिशन दिली. मग हे जे आर्किटेक्ट आहेत, हे जे आयुक्त आहेत किंवा जे परमिशन देतात नगर रचना, मग त्यांची ही जबाबदारी नाही की आपण परमिशन कोणत्या जमिनीवर देतात, कोणत्या हिशोबावर देतात. ह्या लोकांचे 7/12 बनावट, ह्या लोकांची फेरफार बनावट, ह्या लोकांचं रजिस्ट्रेशन बनावट, ह्या लोकांची सर्वे आमच्या गावाचा सर्वे नंबर आहे 55, ह्यांचा 7/12 आहे 55 अ चा, तो पण बनावट. हे सर्व बनावट असताना तुम्ही नगर रचना विभाग, महानगरपालिका विरार हे लोक यांना परमिशन देतात कशी? आता मी तिकडे तक्रार केलेली आहे. आता त्यांचा जो वकील आहे त्यांच्याकडे हे सर्व पेपर ते सांगता आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करू. आमच्याबरोबर मिलिंद खानोळकर पण आहेत आणि आम्ही सर्व एकत्र मिळून त्यांच्यावर कारवाई करणार नाही. आम्ही विरोध म्हणजे ती टॉवर होऊच देणार. काय सांगणार तुम्ही? काय सांगणार? हे काय चाललंय चुकीचं आहे आणि ग्रामस्थांच्या बाजूने सगळ्यांनी करायचे. फक्त बिल्डर आणि बिल्डर लॉबी ह्याच्याकडे कोणी बघू नये. प्रत्येकाचे काय काय प्रश्न आहेत इंडिव्हिज्युअल ह्याच्याकडे पण लक्ष देऊन, आणि आम्हाला आनंद होते मिलिंद साहेब आणि सगळ्यांची टीम आली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. नंतर मी पण त्यांना यहाँ पर अब गांव के लोग हैं, इन सभी का एक ही बात कहना है कि किसी भी सूरत में हरित वसई की संस्कृति, वसई की संप्रभुता पर सवाल खड़े होने या टावर खड़े होने देंगे नहीं. मान सरकार को भी ध्यान देना पड़ेगा, क्योंकि महानगर पालिका सरकार कंट्रोल कर रही है, उसको भी देखना पड़ेगा. लोक प्रतिनिधि को भी सोचना पड़ेगा और सोचना पड़ेगा कि गांव के लोगों के पक्ष में बात करनी है या बिल्डरों के पक्ष में बात करनी है. आज के लिए इतना ही, लेकिन ये लड़ाई आगे भी जारी रहेगी. देखना ये होगा कि इस लड़ाई का अंजाम क्या कुछ होता है. हमारे गांव में